गुड मॉर्निंग. आपण लेक्चर चालू करूया. मागच्या लेक्चरला आपलं लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी ॲक्टपर्यंत झालं होतं. आता आपण पुढचा पॉईंट चालू करूया. इनडिसेंट रिप्रेझेंटेशन ऑफ वुमन प्रोहिबिशन ॲक्ट 1986. तर हा जो ॲक्ट आहे हा prohibits indecent representation of women through advertisement or in publications, writing, पेंटिंग्स, फिगर्स और एनी अदर मॅनर. म्हणजे जे काय लिखाण केलं जातं, स्त्रियांच्या विरुद्ध उपरोधक लिखाण केलं जातं किंवा कुठल्याही प्रकारचं वल्गर चित्र काढलं जातं, तर या सगळ्यांसाठी हा एक ॲक्ट आलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा जो ॲक्ट आहे मुस्लिम वुमन प्रोटेक्शन ऑफ राईट ऑन डायव्हर्स ॲक्ट. तर ज्या मुस्लिम लोकांना की डायव्हर्स देण्याचा राईट असतो त्याच्या विरोधात हा ॲक्ट काढला गेलेला आहे की प्रोटेस्ट द राईट ऑफ मुस्लिम वुमन हू हॅव बीन डायव्हर्स ऑर हॅव ऑब्टेन डायव्हर्स फ्रॉम हजबंड, म्हणजे त्यांच्या विरुद्ध प्रोटेस्ट करण्यासाठी. नंतर फॅमिली कोर्ट ॲक्ट 1984 प्रोव्हाइड्स फॉर द एस्टॅब्लिशमेंट ऑफ फॅमिली कोर्ट्स फॉर स्पीडी सेटलमेंट ऑफ फॅमिली डिस्प्यूट. म्हणजे काही फॅमिलीमध्ये जर समजा काही प्रॉब्लेम आला तर त्यांना जो न्याय असतो तो लवकर मिळतो. नंतर इक्वल रेम्युनरेशन ॲक्ट 1976. तर हा जो ॲक्ट आहे हा प्रोव्हाइड्स फॉर पेमेंट ऑफ इक्वल रेम्युनरेशन टू बोथ मेन अँड वुमन वर्कर्स फॉर सेम वर्क ऑर वर्क ऑफ सिमिलर नेचर. म्हणजे स्त्री असो किंवा पुरुष असो त्यांना समान वेतन मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी हा कायदा आहे. इट ऑल्सो प्रिव्हेंट डिस्क्रिमिनेशन ऑन द ग्राउंड ऑफ सेक्स अगेन्स्ट वुमन इन रिक्रुटमेंट अँड सर्व्हिस कंडिशन्स. म्हणजे जिथे भेदभाव केले जातात त्यांना पण तो संरक्षण देतो. नंतर पुढचं आहे कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973 प्रोव्हाइड सर्टन सेफगार्ड फॉर वुमन सच ॲज ऑब्लिगेशन ऑफ अ पर्सन टू मेंटेन हिज वाईफ, अरेस्ट ऑफ वुमन बाय लेडी पर्सन एक्सेट्रा. तर हे जे कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर आहे त्याच्यात लेडीज लोकांना राईट्स दिलेले गेले आहेत की तिला मेंटेन केलं जावं. नंतर जर अरेस्ट करायची झाली तर आपण लेडीज पोलिसनीच अशी अरेस्ट केली पाहिजे. नंतर मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट. म्हणजे हा जर समजा प्रेग्नन्सीमध्ये काय मेडिकल रिस्ट्रिक्शन्स आली तर त्याच्यात प्रेग्नन्सी हे कॅन्सलही केलं जातं. प्रोव्हाइड्स फॉर द टर्मिनेशन ऑफ सर्टन प्रेग्नन्सीज बाय रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर ऑन मेडिकल ग्राउंड्स. म्हणजे त्या लेडीला जर काय आजार असेल तर प्रेग्नन्सी कॅन्सल करता येते. डावरी प्रोहिबिशन ॲक्ट म्हणजे हुंडा विरोधक कायदा. तर प्रोहिबिट्स द गिविंग ऑर टेकिंग ऑफ डावरी ॲट ऑर बिफोर ॲट एनी टाईम आफ्टर द मॅरेज फ्रॉम वुमन. तर हा काय करतो, हा प्रोहिबिट करतो डावरी देण्यापासून आणि घेण्यापासून, म्हणजे लग्नाच्या आधी किंवा लग्नाच्या नंतर हा त्याच्यापासून संरक्षण करतो. नंतर मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट. हे 1961 आहे. मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट 1961 रेग्युलेट्स द एम्प्लॉयमेंट ऑफ वुमन इन सर्टन एस्टॅब्लिशमेंट फॉर सर्टन पिरियड बिफोर अँड आफ्टर चाइल्ड बर्थ अँड प्रोव्हाइड्स फॉर मॅटर्निटी बेनिफिट अँड सर्टन अदर बेनिफिट. तर इकडे कसं असतं की डिलिव्हरी होण्याच्या अगोदर आणि डिलिव्हरी झाल्यानंतर रजा दिल्या जातात लेडीज लोकांना. नंतर इमॉरल ट्रॅफिक प्रिव्हेन्शन ॲक्ट. तर हे एक लेजिस्लेशन आहे फॉर प्रिव्हेन्शन ऑफ ट्रॅफिकिंग फॉर कमर्शियल सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन. म्हणजे जे लेडीजना जे पळवलं जातं की ट्रॅफिकिंगसाठी त्यांना विकलं जातं, तर याच्या विरुद्ध हा ॲक्ट आहे. इन अदर वर्ड्स इट प्रिव्हेंट्स ट्रॅफिकिंग इन वुमन्स अँड गर्ल्स फॉर द पर्पज ऑफ प्रॉस्टिट्यूशन ॲज अन ऑर्गनाइज्ड मीन्स ऑफ लिव्हिंग. म्हणजे जे प्रॉस्टिट्यूशनसाठी गर्ल्स आणि वुमनला पळवलं जातं तर त्याच्या विरोधात हा कायदा आहे. नंतर हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956 रिकग्नायझेस द राईट ऑफ वुमन टू इनहेरिट पेरेंटल प्रॉपर्टी इक्वली विथ मेन. म्हणजे या कायद्यानुसार
यांना लेडीज लोकांनाही इक्वल अधिकार दिलेले आहेत मेन बरोबर. नंतर हिंदू मॅरेज ॲक्ट इंट्रोड्यूस मोनोगॅमी म्हणजे एकच लग्न होऊ शकतं अँड अलाउड डायव्हर्स ऑन सर्टन स्पेसिफाईड ग्राउंड. तर हिंदू मॅरेज ॲक्टनुसार एकच लग्न आपण करू शकतो आणि काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला डायव्हर्स मिळू शकतो. इट प्रोव्हाइडेड इक्वल राईट्स टू इंडियन मेन अँड वुमन इन रिस्पेक्ट ऑफ मॅरेज अँड डायव्हर्स. तर दोघांनाही समान राईट या संदर्भात दिले गेले. नंतर माइन्स ॲक्ट 1952 अँड फॅक्टरीज ॲक्ट 1948 prohibits the woman employment of women between 7 PM and 6 AM. म्हणजे सकाळी 7 पासून संध्याकाळी 6 पर्यंतच त्यांना ड्युटी असते माइन्स आणि फॅक्टरीमध्ये फॉर द सेफ्टी अँड वेलफेअर. त्याच्यानंतर पुढचा आहे मिनिमम वेजेस ॲक्ट म्हणजे मिनिमम तेवढा पगार त्यांना दिला गेलाच पाहिजे. तर डज नॉट अलाव डिस्क्रिप्शन बिटवीन मेल अँड फिमेल वर्कर्स ऑर डिफरंट मिनिमम वेजेस फॉर देम. म्हणजे पगार देण्याबाबत काय भेदभाव इथे होत नाही, दोघांनाही समान पेमेंट दिलं जातं. त्याच्यानंतर अदर ॲक्ट बाउंडेड लेबर सिस्टम ॲबॉलिशन म्हणजे गुलामगिरीच्या विरोधात ॲक्ट. फॉरेन मॅरेज ॲक्ट म्हणजे जे तिकडची लोक इकडच्या लेडीजबरोबर मॅरेज ॲक्ट त्याच्या अगेन्स्ट आहे. हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट म्हणजे जे ॲडॉप्शन केली जातात त्याचा ॲक्ट आहे. स्पेशल मॅरेज ॲक्ट म्हणजे काय वेगळ्या केसेस असतील तर त्यांचा मॅरेज ॲक्ट. इंडियन पिनल कोड. तर हे सगळे वेगवेगळे ॲक्ट आहेत. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे फॉर्म्स ऑफ व्हायलेशन ऑफ वुमन राईट्स. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया नॉट ओनली ग्रँट्स इक्वॅलिटी टू वुमन बट ऑल्सो एम्पॉवर्स द स्टेट टू अडॉप्ट प्रिव्हेन्शन मेजर्स ऑफ प्रिव्हेंटिंग डिस्क्रिमिनेशन इन फेवर ऑफ वुमन. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया फक्त त्यांना इक्वॅलिटीचे राईट्सच देत नाही पण त्यांना भेदभावापासून संरक्षणही देते. फंडामेंटल राईट्स अमंग अदर्स एन्श्युअर इक्वॅलिटी बिफोर द लॉ म्हणजे लॉ कायद्यासमोर सगळे सारखे आहेत. प्रोहिबिट डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट एनी सिटीजन ऑन ग्राउंड ऑफ रिलिजन म्हणजे कुठल्याही प्रकारचा तिकडे भेदभाव जातीपातीवरती किंवा रंगावरती किंवा जेंडरबद्दल किंवा त्यांच्या जन्माच्या बर्थप्लेसबद्दल. आणि गॅरंटी इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी टू ऑल सिटीजन इन मॅटर्स रिलेटिंग टू एम्प्लॉयमेंट म्हणजे एम्प्लॉयमेंटच्या बाबतीत समानता तिकडे दिसते आपल्याला. नंतर कॉन्स्टिट्युशनल प्रिव्हिलेज कॉन्स्टिट्यूशनने काय काय राईट्स दिलेले. इक्वॅलिटी बिफोर लॉ फॉर वुमन म्हणजे सगळे इक्वल आहेत तर हा लॉ आहे. the state not to discriminate against any citizen on ground only on religion, race, caste, sex, place of birth or any of them. म्हणजे इथे कुठल्याही प्रकारचा भेदभाव जातीपातीवरनं रंगावरनं कास्टवरनं किंवा जेंडरवरनं किंवा जन्मठिकाणवरनं केला जात नाही. द स्टेट टू मेक एनी स्पेशल प्रोव्हिजन इन फेवर ऑफ वुमन अँड चिल्ड्रन म्हणजे कुठल्याही प्रकारची स्पेशल तरतूद करायची असेल तर ते करू शकतात. इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी फॉर ऑल सिटीजन्स इन मॅटर्स रिलेटिंग टू एम्प्लॉयमेंट ऑर अपॉइंटमेंट टू एनी ऑफिस अंडर द स्टेट म्हणजे सगळ्यांना समान ऑपॉर्च्युनिटी दिली जाते सिटीजन्स लोकांना एम्प्लॉयमेंटबाबत आणि अपॉइंटमेंटबाबत. द स्टेट टू डायरेक्ट इट्स पॉलिसी towards securing for men and women equally the right of an adequate means of livelihood and equal pay for equal work for both men and women म्हणजे अशी एक पॉलिसी करायला पाहिजे की जिकडे दोघांना समान राईट दिले जातात समान पेमेंट दिलं जातं असे स्टेट तरतूद करू शकतो. सच अदर प्रोव्हिजन्स अंडर व्हेरियस अदर आर्टिकल्स ऑफ द असोसिएशन अजून पण काही तरतुदी आहेत आर्टिकल्स ऑफ असोसिएशनच्या अंडर. नंतर पुढचा पॉईंट आहे लीगल प्रोव्हिजन्स. द
The government has enacted various legislative measures intended to ensure equal rights, to counter social discrimination and various forms of violence and atrocities, and to provide support especially टू वर्किंग वुमन. म्हणजे गव्हर्नमेंटने बरेच कायदे काढलेले आहेत लेडीजच्या हक्कांचं संरक्षणासाठी आणि ते भेदभाव टाळण्यासाठी, त्यांच्यावरती व्हायलन्स टाळण्यासाठी, आणि जास्त करून हे वर्किंग वुमन म्हणजे काम करणाऱ्याला लेडीज आहेत त्यांच्यासाठी केले गेले. सम ऑफ द ॲक्ट्स, त्याच्यातले काही ॲक्ट्स काय काय आहेत? डावरी प्रोहिबिशन ॲक्ट म्हणजे हुंडाप्रसन संरक्षण, इक्वल रेम्युनरेशन म्हणजे समान पगार द्यायला पाहिजे, प्रॉपर्टी ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स, प्रोटेक्शन ऑफ वुमन म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स, घरेलू हिंसा ज्याला आपण म्हणतो त्याच्यात त्यांना प्रोटेक्शन दिलं जातं. नंतर आता कुठले कुठले व्हायलेशन्स आहेत वुमनचे ते आपण बघणार आहोत. टाईप ऑफ ह्युमन राईट व्हायलेशन्स ऑफ वुमन. Despite legal provisions, there are various violations of human rights or women, such as rape and sexual abuse. Rape is a crime against women. म्हणजे रेप हा खूप मोठा क्राईम लेडीजच्या अगेन्स्ट मानला जातो. इट इज ऑन द इन्क्रीज इन सेव्हरल पार्ट्स ऑफ इंडिया. तो काही पार्ट्समध्ये वाढत चाललेला आहे. अकॉर्डिंग टू वन एस्टिमेट, रेप केस इज रजिस्टर्ड इन इंडिया एव्हरी 2 hours. म्हणजे प्रत्येक 2 तासाला एक रेपची केस रजिस्टर केली जाते. सेव्हरल सच केसेस आर नॉट रिपोर्टेड ॲट ऑल फॉर द फिअर ऑफ निगेटिव्ह पब्लिसिटी टू द विक्टीम वुमन अँड ॲट टाइम्स जॅक ऑफ इम्पथी बाय द पोलीस. तर याच्यातल्या भरपूर केसेस अशा आहेत ज्या त्याची पोलीस कंप्लेंट केली जात नाही, कारण लेडीजची निगेटिव्ह पब्लिसिटी होते किंवा पोलीस त्यांना इम्पथी दाखवू शकतात, त्याच्यामुळे ते त्यांची कंप्लेंट करत नाहीत. अकॉर्डिंग टू वन रिपोर्ट, द मॅक्झिमम नंबर ऑफ रेप इन्सिडंट्स आर रिपोर्टेड इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड अमंग द सिटीज दिल्ली इज द वर्स्ट. म्हणजे जास्तीत जास्त केसेस या मध्य प्रदेशमध्ये आहेत आणि शहरांमध्ये सगळ्यात दिल्ली हे सगळ्यात खराब आहे. अपार्ट फ्रॉम रेप, वुमन्स आर सेक्शुअली अब्यूज इवन बाय द हजबंड अँड ॲट टाइम्स बाय अदर मेल मेंबर्स. म्हणजे काय काय वेळेला त्यांचे हजबंड लोक खूप त्यांच्यावरती अन्याय करतात आणि कधीकधी दुसरे घरातले मेंबर्स पण अन्याय करतात. नंतर डावरी रिलेटेड एक्सप्लॉयटेशन. डिस्पाइट द प्रोहिबिशन ऑफ डावरी ॲक्ट 1961, द सिस्टम ऑफ डावरी इज वाईडली प्रॅक्टिस अमंग द मोस्ट ऑफ द कम्युनिटीज इन इंडिया. म्हणजे डावरीची पद्धत, हुंडा घेण्याची आणि देण्याची जी पद्धत आहे ती कायदा जरी आहे तरी बऱ्याच ठिकाणी ती अजूनही केली जाते. देर आर सेव्हरल केसेस दॅट आर रिपोर्टेड एव्हरी इयर रिलेटिंग टू ॲब्यूज ऑफ ब्राईड बाय इन लॉज फॉर इनॲडिक्वेट डावरी. म्हणजे भरपूर ठिकाणी स्त्रियांवरती अन्याय केला जातो डावरी न दिल्या गेल्यामुळे. देर आर इन्स्टन्सेस ऑफ ब्राईड बर्निंग इन सर्टन पार्ट्स ऑफ इंडिया. कधी कधी लेडीजना जाळलंही जातं, अशाही केसेस आहेत. क्वाईट ऑफन द डावरी हॅरॅसमेंट केसेस आर नॉट रिपोर्टेड ॲट ऑल. तर या केसेस रिपोर्ट केल्या जात नाही फॉर द फिअर ऑफ फर्दर हॅरॅसमेंट अँड ऑल्सो ड्यू टू प्रोसिजरल फॉर्मॅलिटीज. तर पुढे अजून आपल्यावर अन्याय होईल या भीतीने आणि अजून बाकीच्या कारवाया पण करायला लागतात त्या भीतीने या रजिस्टर्ड केल्या जात नाहीत. नंतर पुढचा आहे डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे घरेलू हिंसा. देर आर सेव्हरल केसेस ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स अगेन्स्ट वुमन बाय मेल मेंबर्स. म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्सच्या पण बऱ्याच केसेस आहेत जे मेल मेंबर्स वुमनवरती करतात. डोमेस्टिक व्हायलन्स सच ॲज वाईफ बॅटरिंग ऑकर्स नॉट ओनली among the lower class but also among the middle and the upper class that is supposed to be educated lot. तर हे लेडीज लोकांना जे मारलं जातं ते फक्त आपल्याला लोअर क्लासमध्ये दिसत नाही, तर ते मिडल क्लास आणि अप्पर क्लासमध्ये पण दिसून येतो. इन सेव्हरल केसेस इवन हायली एज्युकेटेड वुमन एक्सेप्ट सच ट्रीटमेंट. तर काय काय केसेसमध्ये ज्या लेडीज हायली एज्युकेटेड आहेत
ते पण अशी ट्रीटमेंट एक्सेप्ट करतात. म्हणजे खूप निंदनीय बाब आहे. नंतर वोज वरी ऑफ विडोज, तर विधवा लोकांचेही हाल खूप बेकार आहेत. द विडोज फेस अ नंबर ऑफ प्रॉब्लेम्स इन इंडियन सोसायटी. ॲट टाइम्स दे आर अब्यूज बाय अदर मेल मेंबर्स ऑफ दर इन लॉज फॅमिली. तर कधीकधी त्यांना दुसऱ्या मेल मेंबर्सकडनं त्यांच्यावर अन्याय केला जातो. इन सेव्हरल कम्युनिटीज द विडो इज नॉट परमिटेड टू अटेंड सोशल सेलिब्रेशन सच ॲज वेडिंग अँड ड्रेस सेरेमनी. तर काय काय केसेसमध्ये विडोजना लग्न आणि बारसं याच्या सेरेमनीज अटेंड करून दिल्या जात नाहीत. इन सर्टन पार्ट्स ऑफ कंट्री देर आर ऑल्सो रेस्ट्रिक्शन ऑन हर क्लोथिंग, म्हणजे कपड्यांवरती पण काही पार्ट्समध्ये रेस्ट्रिक्शन त्यांच्यावर घातलं गेलं आहे. विडो रिमॅरेज इज डिफिकल्ट इन मोस्ट ऑफ द केसेस ॲज मेल डू नॉट प्रिफर टू गेट मॅरिड टू अ विडो. तर काय काय केसेसमध्ये विडो रिमॅरेज पण डिफिकल्ट आहे, कारण लोक विधवेशी लग्न करायला पसंत करत नाही. इवन अ विडोवर डज नॉट प्रेफर टू मॅरी अ विडो. आणि जरी समजा स्वतः जर एखादा माणूस विदूर असेल तर तोही विधवेशी लग्न करायला तयार होत नाही. नंतर सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेसेस, म्हणजे छेडछाड केली जाते. सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ वुमन ॲट वर्क प्लेसेस इज प्रिव्हिलंट इन ऑलमोस्ट ऑल सेक्टर्स इन्क्लुडिंग द एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स. म्हणजे काही एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये पण छेडछाड केली जाते, म्हणजे खूप निंदनीय गोष्ट आहे. इन इंडिया द प्रॉब्लेम परसिस्ट बट मोस्ट ऑफ द वुमन एम्प्लॉईज आर रिलक्टंट टू कंप्लेंट. तर इंडियामध्ये हा प्रॉब्लेम आहे, पण भरपूर लेडीज त्याच्याविरुद्ध कंप्लेंट करत नाहीत. ऑर द मेल एम्प्लॉयर फॉर द फिअर ऑफ निगेटिव्ह पब्लिसिटी, त्यांची निगेटिव्ह पब्लिसिटी व्हावी आणि प्रोसिजरल फॉर्मॅलिटीज करायला लागतात. शिवाय पुरावे आणि विटनेस पण नसतात, त्याच्यामुळे त्याची कंप्लेंट केली जात नाही. पुढे इनइक्विलिटी इन वेजेस, म्हणजे समान पेमेंट दिलं जात नाही. द वुमन वर्कर्स रिसीव्ह लेस कॉम्पन्सेशन ॲज कम्पेअर्ड टू मेल एम्प्लॉईज, म्हणजे जेंट्सपेक्षा लेडीजना कमी पगार दिला जातो. एस्पेशली इन अनऑर्गनाइज सेक्टर, तर जे जास्त करून जे सेक्टर अनऑर्गनाइज आहेत तिथे त्यांना कमी पेमेंट दिलं जातं. ऑल्दो आर्टिकल 39 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन guarantees equal pay or equal work for both men and women. तर आर्टिकल 39 हे जे आहे त्याच्यानुसार इक्वल पे दिलं पाहिजे दोन्ही लेडीज आणि जेंट्सला. द वुमन एम्प्लॉईज डू नॉट कंप्लेन द लो पेमेंट ऑफ वेजेस अँड सॅलरीज फॉर द फिअर ऑफ डिसमिसल फ्रॉम सर्व्हिस. तर त्याची कंप्लेंट करत नाही, कारण त्यांना भीती असते की त्यांना जॉबवरनं काढलं जाईल. नंतर लॅक ऑफ ऑपॉर्च्युनिटीज फॉर ॲडव्हान्समेंट, म्हणजे त्यांची प्रगती व्हावी याच्यासाठी पण काय ऑपॉर्च्युनिटीज कमी आहेत. तर इन इंडियन मेल डॉमिनंट सोसायटी वुमन एम्प्लॉईज फाइंड इट डिफिकल्ट टू ॲडव्हान्स इन हायर लेवल इन द ऑर्गनायझेशन. क्वाईट ऑफन द मेल एम्प्लॉईज आर रिलक्टंट टू एक्सेप्ट अ वुमन ॲज देअर बॉस, म्हणजे काही ठिकाणी ते लेडीज लोकांना ॲज अ बॉस म्हणून एक्सेप्ट करत नाही. मोस्ट ऑर्गनायझेशन डू नॉट प्रमोट वुमन ॲट हायर लेवल इन द ऑर्गनायझेशन, म्हणजे वरच्या लेवलला काय काय ठिकाणी त्यांचं प्रमोशन देखील होत नाही. नंतर वुमन ट्रॅफिकिंग, म्हणजे लेडीज लोकांना पळवणे, त्यांना किडनॅप करणे. ट्रॅफिकिंग इज अन ऑर्गनाइज क्राईम विच व्हायोलेट द बेसिक ह्युमन राईट्स. तर याच्यामुळे बेसिक ह्युमन राईट्स हा व्हायोलेट केला जातो. गर्ल्स आर ब्रॉट अँड सोल्ड, तर लेडीज लोकांना आणलं जातं आणि विकलं जातं, नंतर विकत घेतलं जातं आणि विकलं जातं. ट्रॅफिकिंग मेनली टेक्स प्लेस फॉर कमर्शियल सेक्स एक्सप्लॉयटेशन अँड अदर पर्पज लाईक ऑर्गन ट्रान्सप्लांट, बेगिंग अँड फोर्स मॅरेज. तर
यांना ट्रॅफिकिंग का केलं जातं, सेक्शुअल एक्सप्लॉयटेशनसाठी, नंतर त्यांचे ऑर्गन ट्रान्सप्लांट करण्यासाठी, भीक मागण्यासाठी आणि जबरदस्तीने लग्न लावून देण्यासाठी ट्रॅफिकिंग केलं जातं. इंडिया फेसेस द प्रॉब्लेम ऑफ इनसाइड अँड आउटसाइड कंट्री. म्हणजे हा जो प्रॉब्लेम आहे हा नॅशनल लेवल पण आहे आणि इंटरनॅशनल लेवलला पण आहे. गर्ल्स अँड वुमन आर ट्रॅफिक फ्रॉम नेबरिंग कंट्रीज लाईक बांगलादेश अँड नेपाळ इन टू इंडिया अँड मेनी केसेस आर ट्रॅफिक टू मिडल ईस्ट, साऊथ ईस्ट एशिया अँड युरोप. तर आता लेडीज लोकांना बांगलादेश आणि नेपाळवरनं इंडियात आणलं जातं. तर काही केसेसमध्ये इकडनं त्यांना मिडल ईस्ट, साऊथ ईस्ट एशिया आणि युरोपमध्ये नेलं जातं. ट्रॅफिकिंग ऑफ वुमन इज मोस्टली फाउंड इन स्टेट्स लाईक तामिळनाडू, बिहार, UP, राजस्थान, वेस्ट बेंगॉल, ओरिसा अँड कर्नाटका. तर हे कुठल्या राज्यांमध्ये आढळतं? तामिळनाडू, बिहार, UP, राजस्थान, वेस्ट बेंगॉल, ओरिसा आणि कर्नाटका या राज्यांमध्ये आढळतं. नंतर पुढचा जो पॉईंट आहे रिड्रेसल मेकॅनिझम फॉर वुमन. म्हणजे त्यांची न्यायव्यवस्थासाठी काय काय आहे. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सेट अप रिड्रेसल मेकॅनिझम फॉर वुमन in the form of the National Commission for Women in 1992. म्हणजे 1992 साली त्यांच्यासाठी नॅशनल कमिशन स्थापन केलं गेलं. अंडर द नॅशनल कमिशन फॉर वुमन्स ॲक्ट 1990. म्हणजे जो नॅशनल कमिशन फॉर वुमन ॲक्ट 1990 आहे त्याच्या अंडर आहे. तर आता याची आपण माहिती बघूया. द नॅशनल कमिशन फॉर वुमन वॉज सेटअप ॲज अ स्टॅट्युटरी बॉडी इन जानेवारी 1992. तर जानेवारी 1992ला ही कंपल्सरी बॉडी इस्टॅब्लिश करण्यात आली अंडर द नॅशनल कमिशन फॉर वुमन ॲक्ट 1990. तर याच्या अंडर ही बॉडी फॉर्म करण्यात आली टू रिव्ह्यू द कॉन्स्टिट्युशनल अँड लीगल सेफगार्ड्स फॉर वुमन. म्हणजे त्यांचे जे कॉन्स्टिट्यूशन आणि लीगल हक्क आहे हे प्रोटेक्ट करण्यासाठी. टू रिकमेंड रेमेडियल लेजिस्लेटिव्ह मेजर्स. म्हणजे काय सुधारण्यासाठी आपण मेजर्स करावी हे रिकमेंड करण्यासाठी. टू फॅसिलिटेट रिड्रेसल ऑफ ग्रीव्हन्सेस. म्हणजे ज्या काय केसेस असतील त्या सॉल्व करण्यासाठी. टू ॲडवाईज द गव्हर्नमेंट ऑन ऑल पॉलिसी मॅटर्स अफेक्टिंग वुमन. म्हणजे ज्या पॉलिसीज आहेत ज्याच्यामुळे लेडीज लोकांवर अन्याय होतो ते सगळे मॅटर्स सॉल्व करण्यासाठी. आता त्याचे फंक्शन्स बघूया. फंक्शन्स ॲक्टिव्हिटीज ऑफ NCW. तर फॉलोइंग आर द फंक्शन्स ऑफ NCW. पहिलं, इन्व्हेस्टिगेट अँड एक्झामिन ऑल मॅटर्स रिलेटिंग टू द safeguard provided for women under the constitution and other laws. म्हणजे काही जर समजा त्यांचे हक्कभंग झाले असतील तर ते इन्व्हेस्टिगेट करायचे आणि एक्झामिन करायचे. त्याच्यानंतर प्रेझेंट टू द सेंट्रल गव्हर्नमेंट ॲन्युअली अँड at such other times as the commission may deem fit reports upon working of those safeguards. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला ॲन्युअली त्यांचा रिपोर्ट प्रेझेंट करायचा की कुठे कुठे काय प्रॉब्लेम झाले तर त्याचा रिपोर्ट गव्हर्नमेंटला प्रेझेंट करायचा. मेक इन सच रिपोर्ट रेकमेंडेशन फॉर द इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ दोज सेफगार्ड्स फॉर इम्प्रूव्हिंग द कंडिशन ऑफ वुमन बाय द युनियन ऑफ एनी स्टेट. म्हणजे त्याच्यात असे रेकमेंडेशन्स करायचे की जेणेकरून लेडीज लोकांची परिस्थिती सुधरेल. त्याच्यानंतर रिव्ह्यू फ्रॉम टाईम टू टाईम द एक्झिस्टिंग प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन्स अँड अदर लॉज अफेक्टिंग वुमन
and recommend amendments thereto so as to suggest remedial legislative measures to meet any inadequacy or shortcoming in such legislation. तर आता टाईम टू टाईम जर काय जुने प्रोव्हिजन्स काम नसतील करत तर त्यांना इम्प्रूव्ह करणे. नंतर टू टेक अप केस ऑफ व्हायोलेशन्स ऑफ द प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अँड ऑफ अदर लॉज रिलेटिंग टू वुमन विथ ॲप्रोप्रिएट ॲथॉरिटीज. नंतर ज्या ज्या केसेस आहेत त्याच्यामुळे तर व्हायोलेशनच्या सगळ्या केसेस घेणे ज्याच्यात त्यांचे कॉन्स्टिट्यूशनल आणि बाकीचे जे लिगल राईट्स आहेत ते त्यांच्यावर प्रॉब्लेम झाला आहे अशा सगळ्या केसेस घेणे. कॉल फॉर स्पेशल स्टडीज और इन्व्हेस्टिगेशन इन टू स्पेसिफिक प्रॉब्लेम और सिच्युएशन अरायझिंग out of discrimination and atrocities against women and identify the constraints so as to recommend a strategy for welfare. म्हणजे कुठे त्यांच्या विरुद्ध जर बोललं जात असेल तर त्याच्यावरती ॲक्शन घेणे. अंडरटेक प्रमोशनल अँड एज्युकेशनल रिसर्च सो ॲज टू सजेस्ट वेज ऑफ एन्शुरिंग द रिप्रेझेंटेशन ऑफ वुमन. म्हणजे एक प्रमोशनल आणि एज्युकेशनल रिसर्च त्यांच्यासाठी करावा की जेणेकरून त्यांना चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट करता येईल. पार्टिसिपेट अँड ॲडवाईज ऑन द प्लॅनिंग प्रोसेस ऑफ सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ वुमन. म्हणजे त्यांच्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी प्लॅनिंग करणे. आणि शेवटचा पॉईंट इव्हॅल्युएट द प्रोग्रेस ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ वुमन अंडर द युनियन अँड एनी स्टेट. म्हणजे त्यांची जी काय प्रोग्रेस झाली आहे ती इव्हॅल्युएट करणे म्हणजे त्याचं चेकिंग करणे. तर हे सगळे आहे. तर आपण इकडे लेक्चर संपूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण भेटू. सगळ्यांना थँक्यू.